नक्कीच कृपाशीर्वादाने त्यांच्या छत्रछायेखाली एक धाव. थोडासा फ्लिक झाला बॅटचा. नक्कीच आपण बघतोय सावर्डा एक चांगला संघ मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी सौ असेल, कयूम असेल, मोठी ओरम खेळणारे हे खेळाडू आज आपल्या या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी विकेट किपिंग मिस होतंय. क्रिकेटचं द्वंद्व तेवढ्या पुरतं असले पाहिजे. क्रिकेट म्हणजे मित्र जोडण्याचं साधन मित्रांनो. मॅच संपल्यानंतर आपला कोणीच विरोधक असू नये. जो जिंकतो तोच विजेता असतो आणि नेहमी प्रत्येकाचा दिवस असा असेल नाही. आपण बघतोय चांगले संघ सुद्धा स्पर्धेच्या बाहेर जात आहेत आणि या ठिकाणी सुंदर अशी फिल्डिंग होते आणि या सुंदर अशा 3 धावा. एकदा जोरदार टाळ्या सत्यदेवी हडकणीच्या या एफर्ट साठी द्यायच्या आहेत. धावसंख्या झाले 6 धावा. 6:38 o'clock. असुडेचे सुंदर मैदान. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या हाताने गोलंदाजी करणारा हा फलंदाज. पाहूया या ठिकाणी 2 धावा घेण्याचं मनोबल वाढवतात का या ठिकाणी. आणि या ठिकाणी खराब असं क्षेत्ररक्षण होत आहे. थोडेसे दडपणाखाली आहे. धावसंख्या होते 9 धावा. क्रिकेट आणि फक्त क्रिकेटचं द्वंद्व, क्रिकेटचं युद्ध छेडलं गेलंय. कोण होणार ओपन रनचा बिग बॅचच्या या मोसमातील ही शेवटची स्पर्धा. पुन्हा आपण नोव्हेंबर डिसेंबरला इथूनच भेटणार आहोत. ओपन अंडरम क्रिकेट जगवण्यामध्ये असुर्डे गावाचं मोठं योगदान आहे. ओपन अंडरमची पंढरी म्हटलं जातं ते असुर्डे असं गाव आणि त्यातच हे ऐतिहासिक मैदान म्हणजे हे देसाई क्रीडांगण. आणि पुन्हा एकदा सुंदर या ठिकाणी आणि या 2 धावा. धावसंख्या झाली 11. याच्यावरती 3 धावा येणं गरजेचं आहे. सतीदेवी हडकणीसाठी 15चं मोठं टार्गेट असेल. षटकार मारावे लागतील. अपोजिट साईडला बघितलं तर ओंकार खापरे असेल, सौ असेल, जिशान असेल, असे चांगले खेळाडू आहेत. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. तिकडे सौ सुद्धा षटकारांचा राजा आहे. पाहूया सुंदर असे खेळाडू, गुणवान खेळाडू. सुंदर फ्लिक केला गॅपला. त्या ठिकाणी 2 धावा. हा थोडस या ठिकाणी रनिंग चुकलेले आहे. 11 आणि 2 झाले 13 विजयासाठी करायचे आहेत. 14 धावा कंपल्सरीच आहेत. चला फिल्डिंग लावा. बाप्पा मोरिया असेल यांची नावं पुढे येत आहेत नक्की. आणि या ठिकाणी पाहूया पंचांकडे 2 धावा आताच्या. सुंदर अंपायरिंग संदीप यांच्याकडून अतिशय जाणीव आदराने देतो. क्रिकेट हे फक्त पैसा आणि ट्रॉफीसाठी नाही आहे. आपण ते मित्र म्हणून जोडलं पाहिजे. एकामेकाच्या गावामध्ये आपण जातो, कार्यक्रमात जातो, मित्र बनवतो आणि तिथूनच क्रिकेट होतं. नक्कीच या ग्राउंडवर अनेक फायनल आम्ही संध्याकाळच्या बघितल्यात. यंगस्टर पाचदेवाडी असेल, मनसे आरवली असेल, याच्यातील मोठ्या फायनल आपल्याला नेहमी दिसायच्या. परंतु आता नवीन संघ आलेले आहेत. सुंदर क्लिक केलाय ओंकारने. या 3 धावसंख्या झाली 5. सुंदर 4 चेंडू 9 धावा. सुंदर स्ट्राईक केला होता. ओंकार खापरेची ती खासियत आहे. जो डबल एस कंपनीने जिंकली होती परंतु यंदा या स्पर्धेत त्यांना दुसरा प्रवेश मिळाला नाही. परंतु वॉट अ ब्लॉकर, वॉट अ फिल्डिंग. सुंदर प्रयत्न हडकणीचा. नक्कीच आपण बघतोय अगला गेम करेंगे काष्टवाड़ी गेम की ओर से सोनू क्योंकि बेहतरीन गेंदबाज जहाँ कैच होने का संभव था लेकिन 2 रन पे डट पड़े. अगले 2 गेंदों में 6 रन की जरूरत. अभी सतीदेवी हडकणी को अच्छा फील्डिंग का परफॉर्मेंस देना पड़ेगा. बेहतरीन टप फाइट दिया केदारनाथ प्रसन्न साबोरेने टीम को इस बड़े मुकाबले में. देखते 2 गेंदे और 6 रन की जरूरत. देखते ओंकार खापरे एक सिक्स के साथ खत्म करते या सब को स्ट्राइक देते. देखते क्या होता है. सभी दर्शक तालियां बजाओ इस बड़ा मुकाबले में. बड़ा मुकाबला, बड़ा मंच, बिग बैश ग्रामीण क्रिकेट धमाका दुर्वा 11 आरवली इनकी तरफ से. ओहो देखते क्या होता है. कैच बनता है क्या. हाँ 1 गेंद और 6 रन की जरूरत. 1 गेंद और 6 रन की जरूरत. बंटी शिगवन जिनको मैं 20 साल से जानता हूँ. बेहतरीन क्रिकेट. कितने टीमों को इन्होंने ललकारा है, कितने टीमों को सेमीफाइनल में वापस भेजा है. लेकिन सतीदेवी हडकनी ने प्राइज कम नहीं थे लेकिन दिल बहुत जीते. देखते और एक आज बार दिल जीतते क्या और अपनी सेमीफाइनल में जगह बनाते क्या. मेहनत की है टीम ने. बहुत बार एंट्री करते, नाइट ओपन में आते. और अभी जिशान षटकार की जिशान आए. देखते एक गेंद और 6 रन की जरूरत. जरूरत. देखते 6 मारते गए जिशान. मुझे इनके ऊपर ट्रस्ट है लेकिन सामने उतने अच्छे गेंदबाज. देखते क्या होता है. और ये
मुकाबला सती देवी क्रिकेट क्लब हड़कने वन एंड ओनली बंटी सिंगवान एंड कंपनी ने सेमीफाइनल में अपनी जगह बना ली। हार्ड लक टू केदारनाथ प्रसन्न सावड़े, नेकेश्वर माइंड की टूर्नामेंट से बाहर हो गए।